नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट कामामुळे दुर्घटनाग्रस्त झाल्याने अनेक पक्ष तसेच संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सिन्नर शहर तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत सदरील घटनेचा निषेध करीत आंदोलन केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे तसेच सुभाष कुंभार यांनी आपले मत व्यक्त करीत शांततेच्या मार्गाने निषेध केल्याचे नमूद केले. डेज न्यूजसाठी संकल्प भालेराव, सिन्नर. खरं तर सगळ्या शिवप्रेमी सगळेच भारतीय नागरिक या घटनेवरती अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचे गुरु, ज्यांचे विचारधारावरती आपण खरं तर चालत असतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जी काय अवस्था झालेली आहे हे अत्यंत खेदनीय गोष्ट आहे. आणि सत्तेत जरी असलो तरी जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणणं हे अत्यंत गरजेचं असतं. याच धर्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज या आपल्या सिन्नरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही इथे शांततेत मोर्चा आणि आंदोलन करायचा निर्णय घेतला आणि त्याच धर्तीवरती आज हे आंदोलन इथे पार पडलेलं आहे. जे काही संबंधित ठेकेदार आहे, अधिकारी आहे, त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हा दाखल व्हायलाच हवा. आणि मात्र जे ठेकेदार आहे त्यांना याच्या पुढच्या काळामध्ये कोणतंही काम मिळता कामा नये याची गांभीर्याने दखलसुद्धा शासनाने घ्यायला हवी. ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान करताय त्या पुतळ्याची अवस्था अशी होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदनीय घटना आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या कामाचं, या ठेकेदाराचं, या अधिकाऱ्यांचं निषेध व्यक्त करतो. याला तर सरकारला सामोरं जावंच लागेल. परंतु जरी शासनाने या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले तर अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवले इथपर्यंत ठीक आहे, परंतु शासनाला सुद्धा जाब विचारण्याची जनतेची मानसिकता झालेली आहे आणि ही अत्यंत खेदाची अशी गोष्ट आहे. प्रत्येक शिवप्रेमींना यातून यातनाच निर्माण झालेली आहे आणि म्हणून जनभावनेचा हा उद्रेक बघता शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. किंबहुना आपण अलीकडे बघतो वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, या गोष्टीला लोकांना सामोरं जावं लागतं आणि हे सामोरं जात असताना राज्य स्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे आमचे नेते मंडळी अत्यंत भडकाऊ आणि तोल गेल्यासारखी भाषा वापरतात, जी महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही अत्यंत अशोभनीय अशी आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो, बोलताना विचाराचं काही तारतम्य बाळगणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला कठोर शब्दसुद्धा विचारातून मांडता येतात, त्याच्याकरता तुम्हाला अर्वाच्य भाषा वापरण्याची आवश्यकता नाही. अर्वाच्य भाषा वापरून तुम्ही फार मोठे ठरतात, हा ज्या त्या नेत्यांनी विचार करण्याची गोष्ट आज या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून ज्यावेळेस तुमचं वैचारिक दारिद्र्य निर्माण होतं त्याच्यावेळेस तुमचा तोल जातो. ही गोष्ट या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी एक शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी जो जनतेचा आक्रोश आहे, जनतेच्या मनातली जी भावना आहे त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय सीमांतिनी दीदी कोकाटे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक विठ्ठलराजे उगले, तालुका अध्यक्ष संतोषजी कदम, त्याचप्रमाणे आमचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी घुमरे, अक्षयजी उगले, योगेशजी आव्हाड, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा निषेध जरी आम्ही व्यक्त करत असलो तरी यामागे शासनाने ही गंभीर दखल घेऊन नुसता कॉन्ट्रॅक्टरवर याच्यावर गुन्हे दाखल न करता. नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज.